हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये नांदेड पोलीस भरतीचा संपूर्ण पेपर उत्तरासहित पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन घंटी आयकॉन प्रेस करून ठेवा। पहिला प्रश्न बघा, अयोग्य संधी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक ड पूर्व प्लस इतिहास पूर्व इतिहास हे चुकीचं आहे, अयोग्य आहे। प्रश्न क्रमांक 2, उंदीर उंदरीण बोका, पर्याय क्रमांक क भाटी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, देव देव सासू सासवा केळे, येथे एकवचन अनेकवचन असा संदर्भ दिलेला आहे। तर ते अनेकवचन केळेचे आपल्याला केळी आहे, पर्याय क्रमांक ब हे उत्तर आहे। चौथा प्रश्न, सला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? पर्याय क्रमांक ब द्वितीया हे या प्रश्नाचे उत्तर आहे। पाचवा प्रश्न, मी स्वतः त्याला पाहिले, खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक ब आत्मवाचक सर्वनाम हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न 6, राम आंबा खातो, खातोला इथे अंडरलाईन आहे। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय क्रमांक ड क्रियापद हे या प्रश्नाचे उत्तर आहे। 7वा प्रश्न, मने बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत? पर्याय क्रमांक क व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत ही, म्हणून हे बरोबर उत्तर आहे। 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? तर कर्तरी प्रयोगाचा प्रकार आहे, कर्मणी आहे, भावे आहे, केवल हा प्रयोगाचा प्रकार नाही। पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे। 9वा प्रश्न, द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा। पर्याय क्रमांक क दोनदा जन्मलेला हे या प्रश्नाचे उत्तर आहे। 10वा प्रश्न, तानाजी लढता लढता मेला या वाक्याचा प्रकार ओळखा। पर्याय क्रमांक अ केवल वाक्य आहे, हे बरोबर उत्तर आहे। 11वा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखा। अवबोध, पर्याय क्रमांक अ ज्ञान जागृती जाणीव हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 12वा प्रश्न, रेडा हेला खुळगा याचा समानार्थी शब्द ओळखा। तर याचा समानार्थी शब्द तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। 13वा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता इथे विरुद्धार्थी विचारलेला आहे, प्रश्न बरोबर वाचत चला। अडेल तट्टू याचा विरुद्धार्थी विचारलेला आहे, तर पर्याय क्रमांक ड समजदार हे या प्रश्नाचे उत्तर आहे। 14वा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। वक्ता विरुद्धार्थी विचारलेला आहे, पर्याय क्रमांक क श्रोता हे बरोबर उत्तर आहे। 15वा प्रश्न, अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक क अर्धा वैद्य मरणा खाद्य हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 16वा प्रश्न, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुण संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? पर्याय क्रमांक ड उसाच्या पोटी कापूस हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 17वा प्रश्न, आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही? पर्याय क्रमांक क कसायाला गाय धार्जिनी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 18वा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ शोधा। खरवड काढणे, पर्याय क्रमांक ब मुद्दाम भांडण उकरून काढणे हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 19वा प्रश्न, षटकर्णी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय क्रमांक क अनेकांना समजणे हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 20वा प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी पर्यायापैकी योग्य शब्द निवडायचा आहे। सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश, पर्याय क्रमांक क संधी प्रकाश हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। 21वा प्रश्न पहा, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? तर x ची किंमत 1 आहे, 4 × 1 अधिक 5 गुणिले y बरोबर 19। तर आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 4 अधिक 5y बरोबर 19। तर हे 4 इकडे गेले म्हणजे 5y बरोबर 19 वजा 4 म्हणजेच 5y बरोबर 15 आणि y बरोबर 15/5 म्हणजे 3। तर पर्याय क्रमांक ब 3 हे बरोबर उत्तर आहे।
22वा प्रश्न, -10 -6 -2 2 ही क्रमिका पर्याय क्रमांक क उत्तर आहे. अंकगणिती श्रेणी आहे कारण डिफरन्स हा फरक याचा -4 आहे. कसा? -10 -6 तर डिफरन्स बघा, -10 हे मायनस मायनस प्लस प्लस 6 तर इथे काय वजाबाकी होणार आणि चिन्ह त्या 10चे लागणार म्हणजे -10 + 6 10 म्हणून 6 गेले 4 चिन्ह लागले मोठ्या संख्येचे -4. दुसरे एक चेक करूया. -6 -2 म्हणजे -6 + 2 तर आता इथे मायनस प्लस आहे म्हणजे वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह लागणार म्हणजेच 6 मधून 2 गेले 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा लागणार -4. फरक हा -4 आहे. पर्याय क्रमांक क हे उत्तर आहे. 23वा प्रश्न, ज्याचे पहिले पद -2 आहे, सर्व ऑप्शनचे पद -2 आहे पहिले पद आणि सामान्य फरकही -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे ही आहेत. तर आता आपल्याला फरक बघायचा आहे -2 आहे का. तर या ऑप्शनमध्ये पाहूया. -2 -0 तर याचा फरक आहे मायनस मायनस प्लस म्हणजे 2 + 0 मोठ्या संख्येचे चिन्ह -2 0 - 2 हे -2 2 - 4 मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हे प्लस असतं प्लस मायनस मायनस होणार 4 मधून 2 गेले 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -2 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. 24वा प्रश्न, एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल तर 500 युनिटचे खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल. तर एक युनिट आहे 10.65 तर 500 किती असेल. 1 × 500 = इकडे पण 500 ने गुणावे लागेल म्हणजे सरळ सरळ याचा गुणाकार हे उत्तर असेल. तर आपण गुणाकार करूया. 500 × 10.65 तर आता हे आपण डेसिमल विसरून जाऊया म्हणजे 500 × 1065 तर 1065 0 1065 0 1065 0 0 म्हणजे कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर त्याचं उत्तर 0च येते म्हणून 1065 × 0 0 1065 × 0 0. आता 1065 × 5 करायचं. 1065 × 5 5 5 25 5 हात 2 5 6 30 आणि 2 32 2 हात 3 5 0 0 3 5 1 5 तर आता हे किती 5 3 2 5 आणि आपण इथे दशांश डेसिमल पॉईंट दिला नव्हता तर 2 नंतर डेसिमल पॉईंट दिला तर 5 3 2 5 53 25 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. 25वा प्रश्न, दर्शनी किंमत 100 असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे म्हणजे एक शेअर आहे त्याची दर्शनी किंमत आहे 100 रुपये पण त्याचा बाजारभाव आहे 75 म्हणजे -25 न तो शेअर चालू आहे. तर हा शेअर अवमूल्यावर आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. पर्याय क्रमांक अ 2/3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 27वा प्रश्न, रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1 3 आहे आणि बी बिंदूचे निर्देशक डॅश असू शकते. पर्याय क्रमांक ड 1 - 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. कसे ते पाहूया आपण. हा वाय ॲक्सिस आहे वाय अक्ष, हा एक्स ॲक्सिस एक्स अक्ष, हा वाय अक्ष 1 2 3 1 2 3 ए बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत 1,3 म्हणजे हा 1 आणि 3 इथं ए बिंदू आहे आणि आपल्याला दिलेला आहे की रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे म्हणजे हा वाय अक्ष आहे याला समांतर ए बी पाहिजे
तर बी बिंदूचे निर्देशक काय असू शकतात आपल्याला बघायचं आहे. तर समांतर पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर 3 एक समजा घेतला आपण, तर 3 इथं येईल आणि 1 इथं येईल. तर हे असा आलेख होईल, हे समांतर नाही आहे. 5 3 जर घेतला आपण, तर समजा 5 इथं कुठेतरी येईल आणि 3 इथं येईल. तर बी बिंदू इथं येईल. तर हा वाय अशी रेख येईल ए बी. वाय अक्षाला ती रेख ए बी समांतर असणार नाही, म्हणून हे पण उत्तर नाही. 3,0 3,0 म्हणजे इथे जर घेतला आपण, तर अशी रेख येईल जी वाय अक्षाला समांतर असणार नाही. 1 -3 म्हणजे 1 इथे असेल आणि मायनस वाय अक्ष आपल्याला वाढवावं लागेल. -1 -2 -3. समजा इथे हा पॉईंट आहे, म्हणजे बी पॉईंट इथे येईल 1 -3 वर. हा बघा, 1 इथं एक्स अक्षाचा आणि -3 वाय अक्षाचा. तरी पूर्ण रेष अशी समांतर होईल आणि जी वाय अक्षाला समांतर आहे, म्हणून ड हे उत्तर आहे. 28वा प्रश्न. 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? 47 - 10 उत्तर आहे 37. 37 कसे लिहू आपण? तर 10 20 30 35 36 37. तर हे जे आहे पर्याय क्रमांक अ मध्ये आहे, म्हणून हे उत्तर आहे. 29वा प्रश्न. खालीलपैकी संख्येची चुकीची जोडी कोणती आहे? तर चुकीची जोडी कोणती आहे? 4 बरोबर आहे, 6 बरोबर आहे, 25 सुद्धा बरोबर आहे. 15 ही चुकीची आहे. 15 कसे लिहायचे? 10 आणि हे 5 15. 30वा प्रश्न. x x x i x म्हणजे किती? हे 30 आणि हे 9 39. 39 प्लस हे किती? 8. 39 आणि 8 किती विचारलेलं आहे आपल्याला? 47. पर्याय क्रमांक ब 47 हे बरोबर उत्तर आहे. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. प्रश्न नीट वाचत चला. समसंख्या विचारलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात? तर 7 अंकी सर्वात मोठी संख्या काय असेल? तर 1 2 3 4 5 6 7. परंतु ही आहे विषम संख्या. मग आपल्याला याला समसंख्या करायचं असेल तर काय करू शकतो आपण? तर इथे 1 कमी करू शकतो, म्हणजे 9च्या जागी इथे 8. तर ही संख्या कोणत्या पर्यायात आहे? तर पर्याय क्रमांक क हे आपलं बरोबर उत्तर आहे. 32वा प्रश्न. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? तर 2,25,000 म्हणजेच 2,250. हे 2,25,000 हे 2,500 या प्रकारे. तर पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 33वा प्रश्न. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? तर 75,09,535 नंतर कोणती संख्या येते? 75,09,536. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. तर आपल्याला हे सोडवायचं आहे. तर 5 × 1 म्हणजे हे 5 प्लस 8 × 1000 हे 8,000 आणि हे 7 × 10 70 आणि हे 6 × 100 600. हे म्हणजे 8,670 आणि 5 8,675. 8,675 पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 35वा प्रश्न. 10a + b ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत काढायची आहे आपल्याला. म्हणजे बघा 10a + b बरोबर 84 आहे, बरोबर. तर b ची किंमत 4 दिलेली आहे, म्हणजे 10a + 4 बरोबर 84. 10a बरोबर 84. हे 4 इकडे जातील, म्हणजे हे 10a बरोबर 80 होतील. आणि मग a बरोबर हे 10 छेदात जातील, 80/10. तर a बरोबर 8 हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक ड 8 हे बरोबर उत्तर आहे.
36वा प्रश्न, 1 ते 100पर्यंतच्या संख्या लिहिल्या असत्या त्यातील 14च्या पट्टीत येणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? 14च्या पट्टीत म्हणजे 14चा पाडा, 14, 28, 42 अशा. तर 14 त्रिकम 42, 14 पंच 70, 14 सके 84, 14 साती 98. तर 14 साती 98 म्हणजे 14 8 जास्त व्हायलेत 12 त्यामुळे 7 या संख्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. 37वा प्रश्न, 3,0,5,7,9,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे. प्रश्न नीट वाचायला, विषम संख्या विचारलेला आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपल्याला उतरत्या क्रमात लिहावं लागेल, म्हणजे 9 नंतर 7 नंतर 5 नंतर 3 नंतर 1 नंतर 0. परंतु आता ही संख्या आहे सम, आपल्याला विचारलेलं आहे विषम. आता अशी संख्या बघूया आपण. ही सम म्हणजे हे बरोबर नाही आहे, इथं 9 तर नाहीत, मग 1 आहे, हेच चुकलं. आता या दोन्हीपैकी बघूया. 9,75,301 आणि 9,73,501. तर पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. 38वा प्रश्न, एक अंगठी, एक बांगडी व एक चेन यांचे एकूण वजन 41.08 ग्राम आहे. बांगडी व चेनचे एकत्रित वजन 32.48 ग्राम असल्यास अंगठीचे वजन किती? म्हणजे बांगडी चेनचे वजन आपल्याला दिलेलं आहे 32.48 आणि एकूण दिलेलं आहे. मग आपल्याला अंगठीचं काढायचं म्हणजे एकूणमधून ह्या दोन्हीचं वजा करावं लागेल. म्हणजे 41.08 मधून आपल्याला 32.48 वजा करावं लागतील. 8 मधून 8 गेली 0, हातचा दिला, 10 मध्ये 4 गेले 6, इथं जाचा इथं दिला 3, 11 मधून 3 गेले 8, इथं जाता इथं दिला 4 मधून 4 गेली 0, 8.60. 8.60 पर्याय क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे. 39वा प्रश्न, x ही एक विषम संख्या आहे, तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 3 ही एक विषम संख्या आहे, त्याच्या लगतची संख्या कोणती आहे? त्याच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती आहे? 5 आहे. म्हणजे आपण काय केले त्याच्यामध्ये 1 सोडून दिली ना, 4 सोडून दिली, तर +2 केलं ना आपण, तर मग एक्समध्ये आपल्याला +2 करावे लागेल. तर पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 40वा प्रश्न, रुपये 1000ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? तर नफा काढायचा आपल्याला. 30% नफा आहे, 1000 रुपयावर 30% नफा, तर 1000 रुपयाचे 10% आपल्याला माहिती आहे. 10% कसे काढायचे? तर 1 0 कट करायचा. 100 हे 10%, त्याचे 20%, 100 + 100 200, 30% 300. म्हणजे जर 10% आपल्याला माहिती आहे 100 आहेत, तर आपल्याला 30% काढायचे, तर इथं 3 गुणायचं 30%, म्हणजे इथं सुद्धा 3 गुणावं लागेल 300, म्हणजे आपल्याला नफा झालेला आहे 300. पर्याय क्रमांक 300 रुपये बरोबर उत्तर आहे. 41वा प्रश्न, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथे पाहूया काय येईल. 9 दिलेला आहे, 19 दिलेला आहे, 39 दिलेला आहे, 79 दिलेला आहे. तर पुढं काय येईल असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर 9 × 2 + 1 म्हणजे गुणिले 2 केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे, तर 19. तसंच 19 × 2 38 आणि 1 39. 39 × 2 + 1 म्हणजे 92 18 8, हातचा 1, 42 6 आणि 1 7, 78 + 1 बरोबर 79. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 79 × 2 + 1 करावं लागेल. म्हणजे 79 × 2 92 18 8, हातचा 1, 42 14 आणि 1 15 + 1 म्हणजे 159. हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक क 159 हे बरोबर उत्तर आहे. 42वा प्रश्न पहा. आता यामध्ये अल्टरनेट सिरीज आहे. अल्टरनेट म्हणजे काय, 1 सोडून 1, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, इथं 5 आणि 4 9, 9 आणि 4 13 आणि मग आता अल्टरनेट 13 आणि 4 17. तर पर्याय क्रमांक क 17 हे बरोबर उत्तर आहे. आता ही सिरीज पहा, 2 4 7 12 19 आणि 30. त्याचा डिफरन्स काढूया. 2 2 4 किती डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे,
4 7मध्ये 3चा डिफरन्स आहे, 7 आणि 12मध्ये 5चा डिफरन्स आहे, 12 आणि 7 12 आणि 19मध्ये 7चा डिफरन्स आहे आणि 19 30मध्ये 11चा डिफरन्स आहे. जर ह्या संख्या पाहिल्या तर ह्या काय आहेत तर मूळ संख्या आहेत. म्हणजे 2च्या नंतरची 3, 3च्या नंतरची 5, 5च्या नंतरची 7, 7च्या नंतरची 11 आणि 11च्या नंतरची आता 13 असेल. म्हणजे आता आपल्याला 30 अधिक 13 केल्यावर जी संख्या येईल ते उत्तर असेल. 30 अधिक 13 43. म्हणजे पर्याय क्रमांक ब 43 हे आपले बरोबर उत्तर आहे. इथे आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. तर इथे अंशामध्ये 2चा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. तर छेदामध्ये आपल्याला बघायचं आहे काय चुकीचं दिलेलं आहे. अंशांतरमध्ये सगळं बरोबर आहे. इथं 3चा डिफरन्स आहे, इथं 5चा डिफरन्स आहे, इथं 6चा डिफरन्स आहे, इथं 10चा डिफरन्स आहे, इथं 11चा डिफरन्स आहे. बघा 3 5 6 10 11 म्हणजे 5 6 10 11 आणि 6 आणि 4 10. हा 4चा डिफरन्स आहे. हा सुद्धा 4चा डिफरन्स पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे. 45वा प्रश्न बघूया. 220 108 52 24 12, 3. आता ही सिरीज कशी आहे. 220/2 म्हणजे किती 2 11 22 0 110. तर हे 108 आहे म्हणजे -2 केलेलं आहे 108. 108ला पुन्हा तसंच करून पाहूया. 2 5 10, 2 4 8, 54 आहे. 54 म्हणून 2 गेले 52. तर 52 आलेलं आहे म्हणजे आपली सिरीज बरोबर आहे. तर आता पुढं काय यायला पाहिजे. 2 2 4, 2 6 12, 26 - 2 बरोबर 24. तर 24 आलेलं आहे. पुन्हा पुढं काय यायला पाहिजे. 2 12 24 - 2 10 यायला पाहिजे. तर इथं 12 आलेलं आहे म्हणजे चुकीचे पद 12 आहे. पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे. 46वा प्रश्न. अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते, तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते. तर अमोलचं वय समजा आपण धरू x. तर अनुष्काचं वय दुप्पट आहे ना अमोलच्या, म्हणून 2x. तर 3 वर्षापूर्वी आपल्याला दिलेलं आहे अमोलचे वय होते 15 वर्ष. म्हणजे हा x अमोलचं वय 3 वर्षापूर्वी म्हणजे -3 बरोबर 15. म्हणजे x बरोबर 18 आलं. मग आता आपल्याला काय विचारले 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते. तर अनुष्काचे वय आहे 2x. 3 वर्षापूर्वी -3 बरोबर एवढं असेल. तर ह्याचं काय येईल ते उत्तर आहे. एक्सची किंमत 18 आहे. 18 दोन्ही इथं आपण 18 ठेवलं. 18 गुणिले 2, 18 दोन्ही 36. 36 - 3 33. 33 हे उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 47वा प्रश्न. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. म्हणजे आजोबा आणि नातू यांचा फरक किती वयाचा 50 वर्ष आणि त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. म्हणजे आजोबा अधिक नातू यांचे एकूण वय 74. तर 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय किती असेल. तर पर्याय वापरून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. समजा आपण 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय 62 जर धरलं तर आज किती असेल 62 + 5 67. मग आपण बघूया 67 जर आजोबाचं वय धरलं. आपल्याला माहिती आहे आजोबा 67 प्लस नातू बरोबर 74. तर नातवाचं वय किती आलं 74. हे 67 तिकडे वजामध्ये गेले. 67 3 70 74. नातू बरोबर 7. मग आता हे मॅच होते का पाहूया. आजोबाचा आहे 67, नातवाचा आहे 7. उत्तर 50 आहे पण इथं 60 येत आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. तर आता बघूया 60 येत आहे म्हणजे जवळपास असलं पाहिजे. म्हणजे 57 आपण चेक करून पाहूया. पर्याय क्रमांक क. 57 हे 5 वर्षापूर्वीचं वय होतं आजोबांचं. आज असेल 57 अधिक 5 62 वर्ष. तर आता 62 जर इथं ठेवलं आपण तर नातवाचं वय किती येतं 74. हे 62 इकडं वजा झाले
4 मधून 2 गेले 2, 7 मधून 6 गेले 1, 12. आता इथं ठेवून बघूया. आजोबाचं होतं 62 आणि नातवाचं होतं 12, 50 म्हणजे मॅच होते. पर्याय क्रमांक क 57 हे बरोबर उत्तर आहे. 48वा प्रश्न. एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणाला, त्याच्या वहिनीच्या जावेचा मुलगा माझा भाऊ आहे, तर शुभम त्या पुरुषाचा कोण? तर इथे बघा, एक पुरुष आहे, त्याच्याकडे पाहून शुभम म्हणेला आहे. हा पुरुष आपण ए धरूया. आता याच्या वहिनीचा जावेचा मुलगा, आता एची वहिनी म्हणजे याचा भाऊ असेल कोणी, बी धरूया. त्याची बायको धरूया सी. हे आपण जेंडर टाकत आहोत प्लस मायनस. पुरुष म्हणजे प्लस आणि महिला असेल तर मायनस. तर हिची जाऊ कोण असेल, तर जी जाऊ असेल त्याच्या नवऱ्याचा जो भाऊ असेल त्याची बायको. तर हा भाऊ म्हणजे हा पुरुष आणि जी बायको आता धरूया आपण ई समजा. आता यांचा जो मुलगा असेल तो शुभमचा भाऊ आहे, यांचा मुलगा आपण एफ धरूया. म्हणजे शुभमचा भाऊ म्हणजे काय, तर हा यांचा मुलगा असेल दोघांचा. म्हणजेच पुरुष कोण आहेत, त्याचे वडील आहेत. म्हणजे शुभम हा त्या पुरुषाचा कोण आहे, मुलगा आहे. 50वा प्रश्न. सण दिलेला आहे आणि राज्य दिलेलं आहे. तो सण ज्या राज्यात साजरा होतो ते, तर बैसाखी पंजाबमध्ये आहे, तर ओणम हे केरळमध्ये आहे. पर्याय क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे. 51वा प्रश्न. 414 हे 428शी संबंधित आहे, तसेच 111 हे कशाशी संबंधित असेल, तर ते बघा 14 गुणिले 2 28 म्हणजे प्लस 14 इथे झालेले आहेत. हे 14चं दुप्पट म्हणू शकतो आपण. तसंच या 11ची दुप्पट केल्यावर 122. पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. 52वा प्रश्न. एका वृक्षारोपण कार्यक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर रोपटी 2 समांतर रांगांमध्ये लावण्यात आली. 61व्या रोपट्याचे स्थान रांगाच्या मध्यभागी असल्यास एकूण किती रोपटे लावण्यात आली? तर एक रस्ता आहे असा आणि इथं रोपटे लावण्यात आली तशी दोन्ही बाजूंनी. आपल्याला दिले की हे मध्यभागचं रोपटे जे आहे ते 61व्या क्रमांकाचं आहे. म्हणजे इकडं 60 असतील, इकडं 60 असतील आणि ह्या 61वा असेल, बरोबर. म्हणजे इथे किती टोटल किती आहेत, 60 आणि 60 120 आणि हा एक 121. हा 2 रांग आहेत अशा, 121 अधिक 121 2 4 2. तर पर्याय क्रमांक ड 242 हे बरोबर उत्तर आहे. 53वा प्रश्न. सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. आता समजा हे बघा, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा. तर दिलीपचं तोंड होतं दक्षिणेकडं. दिलीप. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. म्हणजे ही दिशा आहे पश्चिम. तर विजय इकडं तोंड करून धावत होता, म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून विजय धावत होता. तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल, तर विजयच्या डावीकडे म्हणजे या इकडे कोणती आहे, तर ही दक्षिण दिशा आहे. तर म्हणजे पर्याय क्रमांक दक्षिण हे बरोबर उत्तर आहे. 54वा प्रश्न. रहीमचा जन्म 7 जुलै 2007ला शनिवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता इथे खूप सोपं आपल्याला बघायचं आहे की आपल्याला विचारलेलं आहे 7 जुलै 2009 या रोजी कोणता वार येईल, म्हणजे रहीमचा दुसरा वाढदिवस या रोजी असेल. तर आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे की समजा लीप इयर नसेल आणि ह्या समजा 2007 आहे, 2008पर्यंत मला जायचं असेल आणि 2007 ते 8मध्ये लीप इयर लागत नसेल, तर एका दिवसानं पुढं जायचं. म्हणजे 7 जुलै 2007ला शनिवार असेल, तर 7 जुलै 2008ला रविवार असायला पाहिजे. परंतु 2008 हे लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. मग एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावं लागेल. म्हणजेच रविवार नसेल तर सोमवार असेल. तसंच मग 7 जुलै 2009ला, आता लीप इयर तर काही संबंध नाही कारण आता 4 वर्षानंतर येणार, 2009ला त्याच्या नेक्स्ट वार म्हणजे मंगळवार. तर पर्याय क्रमांक ब मंगळवार हे बरोबर उत्तर आहे.
55 प्रश्न सिरीज दिलेली आहे बघा, 3, 10, 8, 35, 12, 55, 17 कशाशी निगडीत असेल तर हे सांगायचं आपल्याला. तर आपण काय करायचं इथं 3 गुणिले 5, 3 5 15 -5 10 उत्तर येते. तसंच 8 गुणिले 5 8 5 40 मधून 5 गेले 35, 12 5 60 मधून 5 गेले 55. तसंच 17 5 85 मधून 5 गेले 80 हे आपलं उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक क 80 हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्नचिन्हात जागी पर्याय निवडायचा आहे. हे कसं आहे पहा, स्क्वेअर आहे. 6चा स्क्वेअर 36 अधिक 2चा स्क्वेअर 4 बरोबर 40. 3चा स्क्वेअर 9 अधिक 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 10. तसंच 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25 म्हणजे 25 + 16 41. पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. सत्तावन्नावा प्रश्न वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर पुरुष, स्त्रिया, डॉक्टर म्हणजे या पुरुष असतील काही आणि काही स्त्रिया असतील बरोबर. हे पुरुष, हे स्त्रिया आणि हे डॉक्टर असतील. म्हणजे काही पुरुष हे डॉक्टर आहेत, काही स्त्रिया हे डॉक्टर आहेत बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक हे बरोबर उत्तर आहे. आता हे बघूया, संख्या, समसंख्या, विषम संख्या. संख्या हा मोठा गोल येईल, त्याच्यामध्ये येतील समसंख्या आणि विषम संख्या. तसंच वृक्ष, आंबा आणि फणस यामध्ये सुद्धा वृक्ष मोठा येईल, आंबा आणि फणस. देश, राज्य, जिल्हा हे कसं येईल, देश सगळ्यात मोठा, राज्य त्याच्यानंतर, राज्यामध्ये जिल्हा. म्हणून पर्याय क्रमांक हे बरोबर उत्तर आहे. 58वा प्रश्न दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे 25, 123, 62, 6 हे काय आहेत तर हे क्यूब करून -2 केले आहेत. म्हणजे ह्या 3चा क्यूब काय, 3चा घन आहे 27, 27 मधून 2 गेले 25. तसंच 5चा घन 125, 125 मधून 2 गेले 123. तसंच 4चा घन 64, 64 मधून 2 गेले 62. तसंच 2चा घन 8, 8 मधून 2 गेले 6. तसं आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये घन आणि -2 पाहिजे. तर आता 341, 7चा घन आपल्याला माहीत आहे 343, त्याच्यामधून 2 गेले 341. म्हणजे पर्याय क्रमांक हे बरोबर उत्तर आहे. एकोणसाठवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. कॅटसाठी WYE आहे, मेनसाठी MUL आहे, डॉगसाठी VKS आहे. तर ऑक्सचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल. ऑक्सचा विरुद्धार्थी शब्द आहे काऊ. तर सीला काय दिलेलं आहे W, ओला काय दिलेलं आहे K आणि Wला यामध्ये दिलेलं नाही आहे, पण इथं तुम्हाला कळू शकतं की Wला C आहे. तर WKC म्हणजे पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. साठवा प्रश्न एका सांकेतिक भाषेत A बरोबर 6 B बरोबर 3 असे लिहितात. तर A × B वजा A भागिले B बरोबर किती. म्हणजे 6 × 3 18 वजा 6/3 2 बरोबर किती तर 16. पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 61वा प्रश्न गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या डॅश या पुस्तकात मांडला. तर पर्याय क्रमांक प्रिन्सिपिया हे बरोबर उत्तर आहे. AU गोल्ड आहे, CU कॉपर आहे, तर FE काय आहे तर आयर्न आहे. तर पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. 63वा प्रश्न विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे डॅश होऊन ढग तयार होतात. तर आपल्याला वाफ म्हणजे गॅसपासून आपल्याला काय तयार झालेलं आहे ढग तयार झाले. ढगमध्ये काय असते पाणी म्हणजे लिक्विड. तर काय असते गॅस टू लिक्विड कंडेन्सेशन संगणन. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. 64वा प्रश्न या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. पर्याय क्रमांक अ मायोपिया हे बरोबर उत्तर आहे. 65वा प्रश्न हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.
तर पर्याय क्रमांक ब, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. 66वा प्रश्न, भारतीय अंतराळ कार्यक्रमात जनक कोण? पर्याय क्रमांक ब, विक्रम साराभाई हे बरोबर उत्तर आहे. 67वा प्रश्न, भारतीय वंशाच्या डॅश आणि सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर पर्याय क्रमांक क, डॉक्टर हरगोविंद खुराना हे बरोबर उत्तर आहे. 68वा प्रश्न, नील क्रांती कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक मत्स्य व्यवसाय हे बरोबर उत्तर आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ड, 17 सप्टेंबर बरोबर उत्तर आहे. 70वा प्रश्न, नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक गोदावरी हे बरोबर उत्तर आहे. 71वा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? पर्याय क्रमांक ड, विदा सावरकर हे बरोबर उत्तर आहे. 72वा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक ड, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, भारतीय वंशाचा इतिहास ही चुकीची जोडी आहे. बाकी या तिन्ही बरोबर आहेत. तर 73वा प्रश्न, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? पर्याय क्रमांक क, बाळशास्त्री जांभेकर हे बरोबर उत्तर आहे. 74वा प्रश्न, होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? तर पर्याय क्रमांक हेमाडपंथी हे बरोबर उत्तर आहे. 75वा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करतात? तर पर्याय क्रमांक क, राष्ट्रपती हे बरोबर उत्तर आहे. 76वा प्रश्न, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक ब, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे बरोबर उत्तर आहे. 77वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर पर्याय क्रमांक ब, 1932 मध्ये हा करार झाला. 78वा प्रश्न, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली, यास डॅश असे सांकेतिक नाव दिले गेले? तर हे होते ऑपरेशन पोलो, म्हणजे पर्याय क्रमांक ब बरोबर उत्तर आहे. 79वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पर्याय क्रमांक यशवंतराव चव्हाण हे बरोबर उत्तर आहे. 80वा प्रश्न, नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? पर्याय क्रमांक ब, 1 जुलै 2024 हे बरोबर उत्तर आहे. 81वा प्रश्न, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता? नावा शेवा अटल सेतू हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 82वा प्रश्न, T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? तर पर्याय क्रमांक ब, ब्रिजटाउन, USA हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. त्र्याऐंशीवा प्रश्न, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॅश हे आहेत? तर पर्याय क्रमांक अ, श्री रजनीश सेठ हे बरोबर उत्तर आहे. 84वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? पर्याय क्रमांक श्रीमती सुजाता सौनिक हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 85वा प्रश्न, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? प्रश्न नीट वाचत चला, भारताचे विचारलेला आहे. पर्याय क्रमांक ड, श्री अमित शहा हे बरोबर उत्तर आहे. 86वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ड, अशोक सराफ हे बरोबर उत्तर आहे. 87वा प्रश्न, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक क, आदित्य L1 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 88वा प्रश्न, 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे? तर ही होणार आहे पॅरिसमध्ये, जे आहे फ्रान्स देशात. पर्याय क्रमांक हे बरोबर उत्तर आहे. एकोणनव्वदवा प्रश्न, मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? पर्याय क्रमांक क, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे या रोडला नाव देण्यात आलेलं आहे. 90वा प्रश्न, 2024मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली? पर्याय क्रमांक ड, 60 टप्प्यांमध्ये ती पार पडली हे बरोबर उत्तर आहे. 91वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक ब, श्रीमती रश्मी शुक्ला हे बरोबर उत्तर आहे. 92वा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? चरण सिंग यांना देण्यात आलेला आहे.
नरसिंहराव यांनासुद्धा देण्यात आलेला आहे. श्री एम एस स्वामीनाथन यांनासुद्धा देण्यात आलेला आहे. विश्वनाथन आनंद यांना देण्यात आलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे. 93वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक ब मुंबई हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. चौऱ्याण्णवा प्रश्न, पोलीस दलात एक स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर पर्याय क्रमांक ब पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे DIG डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 95वा प्रश्न, पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? पर्याय क्रमांक क ग्रामीण विकास विभाग हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 96वा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? पर्याय क्रमांक ब तेजस हे विमान भारतात तयार करण्यात येते. 97वा प्रश्न, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? पर्याय क्रमांक ड सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद येथे IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण पार पडते. 98वा प्रश्न, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? परमवीर चक्र आहे, महावीर चक्र आहे, वीरचक्र आहे, साहस चक्र हे नाही. 99वा प्रश्न, नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक अ सचखंड गुरुद्वारा हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 100वा प्रश्न, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाले होते? तर पर्याय क्रमांक अ भाग्यश्री जाधव हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण नांदेड पोलीस भरतीचा पेपर उत्तरासहित घेतलेला आहे. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.